नागपूर शहर पोलीस दलाच्या गुन्हे प्रतिबंधक व गुन्हे उघडकीस आणणाऱ्या प्रभावी कार्यपद्धतीचा प्रत्यय देणारी उल्लेखनीय कामगिरी लकडगंज पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली आहे। मालधक्का रोड परिसरात एका प्रवाशाला लाकडी दांड्याने मारहाण करून लुटणाऱ्या 3 अनोळखी आरोपींचा अवघ्या 6 तासात छडा लावत पोलिसांनी तिघांनाही जेरबंद केले आहे। या प्रकरणी पोलिसांनी शेख वसीम शेख हाशिम, निलेश संतोष मेंढोळे आणि शेख वसीम उर्फ अकम मोहम्मद रफीक यांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी शेख वसीम हा शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्राईम रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जून 2026 रोजी रात्री 28 वर्षीय फिर्यादी कुलदीप किशन सिंग ठाकूर हे धरमपेठ येथे जाण्यासाठी एका मॅक्सी रिक्षामध्ये बसले होते। दरम्यान 3 अनोळखी आरोपींनी संगनमत करून त्यांना मूळ रस्त्यावरून न घेता मालधक्का रोडवरील रॉयल रेसिडेन्सी समोर इतवारी रेल्वे पटरी परिसरात नेले। तिथे आरोपींनी फिर्यादीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोकड बळजबरीने हिसकावून पळ काढला। या घटनेनंतर लकडगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6) आणि 3(5) अन्वये अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तातडीने विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले। तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील गुन्ह्याच्या पद्धतीचे बारकाईने विश्लेषण केले। तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या जाळ्याचा प्रभावी वापर करून तपास पथकाने अत्यंत कौशल्याने आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना तत्काळ ताब्यात घेतले। सखोल चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला अंदाजे 1 लाख रुपये किमतीचा इलेक्ट्रिक ऑटो, चोरीला गेलेला मोबाईल आणि रोख रक्कम असा 100% मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। पोलीस ठाणे लकडगंज या ठिकाणी फिर्यादी दिनांक 13 जून 2026 रोजी पोलीस स्टेशनला आले। फिर्यादीचं नाव आहे कुलदीप किशन सिंग ठाकूर, वय 24 वर्ष, धरमपेठ या ठिकाणी राहणारे आहेत। हे इतवारी या ठिकाणी आले असता इतवारी भागात यांनी एक ई रिक्षा केलेला आहे। इतवारी रेल्वे पटरी या भागात असताना त्यांना 3 अनोळखी व्यक्तींनी आपल्या रिक्षामध्ये घेऊन गेले आणि रिक्षामध्ये घेऊन जाऊन एका गल्लीमध्ये त्यांना पैशाची मागणी केली व त्यांचा मोबाईलसुद्धा हिसकावून घेतला। त्यानंतर त्यांनी त्याला लाकडी दांड्याने मारहाण केली अशी रिपोर्ट पोलीस स्टेशनला कुलदीप सिंग यांनी दिली। त्यावर त्वरित DB पथक व वरिष्ठांना माहिती देण्यात आली। घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ती मोडस जी आहे ती आणि जुळते मिळते आरोपी यावर DB पथकाने चांगली कामगिरी केली आणि जे 3 अनोळखी इसम होते त्या तिघांचाही शोध घेतला। त्यामध्ये शेख वसीम शेख हाशिम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे जो यशोधरानगर येथील आहे। त्यानंतर दुसरा आरोपी निलेश मेंढोळे हा शांतीनगर पोलीस स्टेशनमधील आरोपी आहे। शेख वसीम उर्फ अकरम मोहम्मद रफीक, वय 38 वर्ष, टिमकी तहसील पोलीस स्टेशन असे 3ही आरोपी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन जे आहेत त्यांना पोलीस ठाणे लकडगंज यांनी अटक केलेली आहे। या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे। यामध्ये त्यांनी गुन्ह्यात वापरलेला ई रिक्षा किंमत 1 लाख रुपये, तसेच जे पैसे हिसकावलेले होते ते आणि मोबाईल अशा वस्तू संपूर्ण 100% मुद्देमाल गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यात आलेला आहे। यामध्ये उल्लेखनीय कामगिरी पोलीस ठाणे लकडगंज येथील DB पथक शेख API शेख अझर व क्राईम पोलीस निरीक्षक मनोज चौधरी व DB टीम उमाकांत आणि धायवट या टीम यांनी केलेली आहे। याबाबत पोलिसांकडून नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारच्या किंवा अन्य कोणत्याही बाबतीत पोलिसांकडून मदत पाहिजे असल्यास नियंत्रण कक्ष 112 या नंबरवर संपर्क करावा।